भगवान. गाईज आम्ही आता चाललेलो आहे बाले किल्ल्याकडे. पुढे खूप सारं काय बघण्यासारखं आहे. आम्हाला सर्वजण पर्यटकांनी सांगितलं की महाराजांचा दरबार, खूप साऱ्या बघण्यासारख्या मेन ज्या गोष्टी आहेत ते वर आहेत. सो आता आम्ही तेच करणार आणि दाखवतो की काय आहे तिकडचा व्ह्यू. तर माझी एनर्जी फुल आहे. 5-10 मिनटात आपण हा पण कवर करू, फटाकशी खाली येऊ. पहिलं तर वरचा गेलं की गेल्या गेल्या पहिला व्ह्यू दाखवतो, नंतर बाकीचे वार्तालाप करतो. एवढा वेळ आपण जो ट्रॅक केला आणि जो किल्ल्यावरती आपण चढत होतो तो आहे हा बाले किल्ला. इकडे आणि इथे छत्रपती शिवाजी महाराज हे इथे राहिलेले सुद्धा होते. आणि असा काही इकडचा घेऊ आहे. हे बघा, इथे राहत होते महाराज. हीच खूप मोठी गोष्ट आहे की आम्ही इथे येऊन बाले किल्ल्यावरून आम्ही आलो सुवेळा माचीला. तिथे आल्यानंतर त्याला आम्ही ठरवलं की फटाफट लवकर आमचा कॅम्प आणि नाश्ता वगैरे करून घ्यायचा. बाकीचे काय जे गोष्टी आहेत ते सर्व लवकर लवकर करून आपला कॅम्प सेट करून आपल्या पुढच्या तयारीसाठी आपण लागायचं. तर आम्ही कॅम्प सेटअप कसा करतोय
मला आम्ही चाललोय लाकड्या आणायला आणि आज हे बघा एक साईडला तिथे जेवण बनतंय, एक साईड 2 साईडला टेंट लागलेले, जेवणासाठी चटई हातरलेले. आता आम्ही आग जाळणार आहे मस्तपैकी. संध्याकाळी आग बीग लावून आम्ही थोडा गप्पा मारणार. त्यासाठी आम्ही लाकडं घेऊन येतोय आणि संध्याकाळची वेळ झालेली आता ऑलमोस्ट 6 वाजत आलेत. तर व्ह्यू बघू शकतो, व्ह्यू तर हे बघा. तिकडे आपण थांबलेलो सकाळी, नाश्ता वगैरे तिकडेच केलता. तिथे परत सकाळी आपण चढलेलो, ते पण बघितलं. इकडून आता इकडे आलेलं. तरी आता आम्ही लाकडं गोळा करायला जातलो. तर आता सर्वजण आम्ही लाकडा गोळा करायचा. चलो. एवढं बस होईल का एवढं सगळं? तुझा तसा होता का? कडक जाड पण कापड आहे तो. तर घेतल्यात आम्ही लाकडं. मी थोडं घेतलं, बाकी रामने घेतल्यात, प्रवीणने घेतल्यात, लखनने घेतलं, प्रशांतने खूप सारे लाकडं घेऊन गेल्यात. चल बाळा, येऊ का? भेटू का? आरामात जा, आरामात. काल रात्रीच्या आणि आज संध्याकाळ म्हणजे आज सकाळपासून जी काय ॲक्टिव्हिटी झाल्या त्या आपण शूट केलेल्या आहेत आणि चांगल्या प्रकारे आपण ते तुम्हाला दाखवणार पण. आणि म्हणजे तुम्ही बघितलंच असेल, असं काय नाही. आता आपलं चालू आहे आजची नाईट कशी स्पेंड करायची इथे, थंडी किती लागते, काय लागते हे पण आता बघू पुढे. आपल्याला भेटेलच बघायला. आणि राहिला विषय एक, जेवणामध्ये पण आपण काहीतरी जास्त काही हे नाही बनवते कारण की गडावरती आपण. तर त्याची मर्यादा राखून आपण एक साध्या पद्धतीचं जेवण करणार आहे. तर पापड, लोणचं, डाळ, भात अशा प्रकारे मस्त गोवर्धन तूप आपण टाकून मस्तपैकी खाणार आहे. तर बाकीचं काय असेल आता तो सगळा व्लॉग होईल, जेवणाचा होईल थोडाफार आता. आणि काय काय बनवतं ते पण दाखवू आपण. 15-20 मिनिटांनी अंधार होईल, तर लवकरात लवकर जातो आणि आग पेटवतो. वाजलेले 6पेक्षा जास्त झाले, 7 वाजत आले. तर आम्ही आता आमचं पाणी संपलेलं आहे. 10-15 लिटर आम्ही पाणी आणलेलं. तर पाणी संपून टाकले सगळं. थोडंसं पाणी राहिले, माझ्या हिशोबाने 3-4 लिटर पाणी राहिले. तर आता आम्हाला परत 1-2-3-4 जण आम्ही चाललो आहे पाणी आणायला. इथून आम्हाला तिकडे जिथून आपण सकाळी आलतो का, हे मी लाईट चमकवतो. पोरं चाललेत, त्यांच्या पाठीपाठी जाऊया. संध्याकाळची वेळ झालेली आता. तर बघू, मस्त मजा येते आणि इंटरेस्टिंग आहे. ठीक आहे, चलो. तिथे आम्हाला पाणी घ्यायचं आहे, तिथे आम्ही आलो आणि 5 मिनटात पाणी घेईल आणि आता तिथून पाणी घेऊन तिकडे जाईल. मला म्हणायचं आहे की 2 किलोमीटर आम्ही चालून आलो, आता 2 किलोमीटर परत जाणार संध्याकाळची वेळ. आता काय नाही, पाणी घेऊ आणि पाणी घेऊन टेंटकडे आपल्या वळू. ठीक आहे, तर डायरेक्ट आता टेंटकडे जाऊ, आपलं पाणीकडे जाऊ. सॉरी, पाणी जिथे भेटतं तुम्हाला दाखवतो की पाणी कसं बघतोय आम्ही. सगळी बघता हे जाळी झाकलेले स्वच्छ पाणी, या पाण्याला भरायला सगळं जण. तर आम्ही पण इथूनच पाणी भरतो, त्या डब्यात डब्यात पडशील रे. प्रवीण जे पाणी काढतोय ते पिण्यायोग्य पाणी आहे. ते सर्व प्रकारे आपण यूज करू शकतो. हो, चांगलंच आहे. बकेटने पटकन होईल रे, ह्याला टाइम लागणार. निघूया इथून. आम्ही पाणी घेतलं मगाशी, तुम्ही बघितलं. आणि आता आम्ही एक 10 मिनटं पुढे चालून आलोय. अजून 5 मिनटाचा रस्ता राहिलेला आहे. जसं बघताय पुढे काहीच दिसत नाही, अंधार आहे. पुढे इकडे पूर्ण पुढे अंधार आहे, इकडे अंधार आहे, काही सुद्धा दिसत नाही. फक्त टॉर्च वरती आम्ही. हा, दिसतोय. हा, म्हणजे एक अर्धा तास आहे, सॉरी.
हाईट आहे वेळ. हे बघा पहिली तर गोष्ट पहिलं हे बघा अंधार बघा काय दिसत पण बंद कर टॉर्च बंद कर 1 मिनिट. हे बघ पुढे काय दिसत नाही. सो रातराणीचा आवाज आहे का. तर सो आता निघतोय डायरेक्ट भेटू टेंटला, कारण की इथे काय दिसत नाही दाखवणार. हां थोडं स्केरी आहे काय नाही, चिल आहे भाई. राम आहे तर काय सगळं ठीक आहे. काय राम वन साइड राम. हा दे डाळ काढायची आणि बनवायची. तर आता जसं की बघताय आम्ही आलो पाणी घेऊन तिकडून 1-2-3 किलोमीटरवरून. अंधार होता सगळं काय दिसत नव्हतं, पण घेऊन आलो आणि आता पाणी भेटलं आपल्याला. म्हणजे पाणी पिण्यापुरतं आणि यूज करण्यापुरतं आहे नव्हतं, तर आता भेटलेलं आहे. तर आता मस्तपैकी जेवण वगैरे बनवू आणि जेवू. आणि रात्र काय जास्त वेळ बघू आपण किती वेळ थांबेल किंवा काय करेल. तर पहिलं तर मी तुम्हाला टेंट दाखवतो. आम्ही हवा येते म्हणून आहे ना आम्ही टेंटमध्ये जेवण बनवतो. हे आमचे 2 टेंट आहेत. हे एक हा फर्स्टवाला हा सेकंडवाला. जसे की डाळ बनते आणि भात रेडी. हां कुणाला असा आमचा टेंट आहे. 1 मिनिट. तर बाहेर विंड हवा येत होती तर त्याच्यामुळे आम्ही ह्याच्यामध्येच करतोय, टेंटमध्येच जेवण बनवतोय. हा फर्स्टवाला आहे. एकामध्ये 4 जण आहे आणि एकामध्ये 4 जण. ते बी दाखव आधी. हे बघा मस्त असं टेंट आहे. हा 4 जणांचा आहे, तो पण 4 जणांचा आहे, हा पण 4 जणांचा आहे. आणि मध्ये लाईट हा तिथे बघा ते लाईट पण ठेवायला आहे. त्या साईडनं बघण्यासाठी पण आहे. थोडंसं सामान आहे, जास्त काही सामान पण नाही. आणि सुवेळा माची, ही सुवेळा माची आहे. तिकडे दुसरा गड होता. तर सुवेळा माचीमध्ये आपण सनराईज बघणार आहे. सनराईज बघून आपण सकाळी लवकरच निघणार आहे, कारण की खूप सगळे पर्यटक येणार. आम्ही जिथं आपण पाणी आणायला गेलतो ना तिथेच खूप सारे पर्यटक होते. ते लोक पण तिथून चढून सकाळी लवकर 5:30ला 5ला किंवा किती काय असेल ते सनराईज व्हायच्या आधी ते येणार आणि सनराईज बघणार. तर आम्ही आधीच तिथं आपला टेंट टाकला आहे. सकाळी फक्त उठायचं, फ्रेश व्हायचं आणि सनराईजची वाट बघायची. आणि तुम्हाला सकाळ तुम्हाला सनराईज बघायला भेटेल. तर बघू आता डायरेक्ट आता जेवणावरती भेटू. प्रशांत भाजतोय पापड, तिकडे डाळ शिजते आणि इकडे याची खिचडी पकते आणि इकडे पापड. डाळीची तयारी, फोडणी देण्यासाठी सगळं तयार रेडी एकदम. कांदा, टोमॅटो, परत लसूण, कढीपत्ता, मिरची, अख्खी मिरची. तर जसं इकडे डाळ तर होतच आहे आणि इकडे आपले पापड्स रेडी झालेत ऑलमोस्ट. तर आता प्रवीणची स्पेशल डाळ रेडी होण्यास सज्ज होत आहे. आता चढलेला आहे टोप. प्रशांत पण जागा घेतोय आपली हेल्पर ॲज अ हेल्पर म्हणून. प्रशांत त्यांना गाईड करणार. आपल्याला गरज नाही. इथे आहे ठेचा, इथे आहे शेव, इथे आहे आलू शेव, इथे डाळ, इथे तूप, इथे पापड आणि प्रकारचे लोणचे. हा एक प्रकारचा लोणचा आणि इकडे हा एक प्रकारचा लोणचा. तर अशा प्रकारे आणि हे ह्याच्यामध्ये आहे शेंगदाण्याची चटणी. मला वाटतं आजचा डिनर जो आहे सफल होणार आहे मला वाटतंय. तर सर्वजण घेत आहेत पद्धतशीर तूप. लखन खाऊन सांग कसं झालंय.
प्रशांत कसं झालं रे? खूप छान. एक दे गं. आरामात मेन पहिलेच मग 2 दिले तुला सांगायचं 3 पाहिजे म्हणून. जेवण झालेलं आहे. बघ, आला मी लय राम्या मारला सफल? झपातील राम्या तुला काय माझ्याकडे हातात टाकू नको. ही माझी डिश शेव असं मस्त पैकी सजवलं. तूप घ्या ना हे. ॲशने बी सजवलं. मला नको. सध्या तूप र. तूप दे ना भावा मला थोडं. काहीच लागणार आहे पाणी. जेवण तर ओके डन झालं आमचं. आता सगळी तयारी पॅकिंग पण झाली. दुसरं घे ना, हे paper. जेवण उरलेलं. सकाळी नाश्त्याला वगैरे होईल. पॅकिंग ऑलमोस्ट डन. 2-3 कप जास्त टाकला ना ते. आता टेंट मध्ये घुसू डायरेक्ट आता. मी प्रवीण राम लखन आणि 4 जणच आम्ही आणि बाकीचे आधी प्रशांत आणि ॲश आणि प्रणाली त्या साईडला झोपतात आणि हा 4 जणांचा टेंट आहे. सामान वगैरे हे आमचं इथे असं आहे आणि असं आम्ही झोपले. इथे लाईट लावलेले आहे मस्तपैकी. कम्फर्टेबल आहे. 4 जण एकदम पद्धतशीर झोपू शकतो आणि मजा आली. टेंटमध्ये फर्स्ट पहिल्यांदाच आपला अनुभव आहे. तर आजची रात्र कशी जाईल ती बघू. सकाळी तुम्हाला सांगालच मी. सनसेट बघायचं. आणि हा सकाळी पहिला तर सनराईज भेटेल तुम्हाला बघायला आणि नंतर बाकीचं काय असेल ते पुढे बघायला भेटेल. तर गुड नाईट आणि झोपा आता. 2000 years later. तर सर्वांना गुड मॉर्निंग. आणि आता वाजले सकाळचे 6 वाजून 10 मिनटं झाले आणि सर्वजण सनराईज बघायला येतात. सगळं पर्यटक बाहेर हळूहळू गर्दी वाढते आणि आपण पण आता फ्रेश होऊ सनराईज बघू. सगळी बघताय. बाकीचे अजून झोपले. झोप मस्त आली. झोपीचं काय वादच नाही आणि फक्त थोडंसं ओला हे झालेलं पाणी पाझरलेलं टेंटला. झोप मस्त आली. काय असं हे आता काय करू फ्रेश होऊ. फ्रेश झाल्यानंतर चला डायरेक्ट आपण आता सनराईज बघू. ठीक आहे. भेटू डायरेक्ट वरीच. रोप दिसले पाहिजे सगळे. असं किती जण आलेत. चढाई नुसती झोप झाली एवढं तयार बियार होणार. तामीन